तो फक्त कागदोपत्रीच घोडे नाचवण्यापुरता झालाय का? प्रदूषण नियंत्रण मंडळाला या गोष्टी दिसत नाहीयेत का? कुठेतरी या राजकीय नेत्यांच्या, या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांच्या कुठेतरी स्वतः कार्यकर्ते असतील किंवा नातलग असतील यांच्या स्वार्थासाठी अशी गाठ बांधले जातात का? टेंडर पास केले जातात का? निविदा काढल्या जात आहेत का? येत्या 2 दिवसावर आषाढी वारीचा सोहळा आळंदी येथे होत असताना आपण इंद्रायणी नदीची परिस्थिती पाहतोय की जैसे ते तैसे. कुठल्याही प्रकारचा बदल याच्यात झालेला दिसत नाही. अनेक वर्ष झाली अनेक संघटना या बाबतीत आवाज उठवत आहेत. अनेक आमचे पत्रकार बांधव या बाबतीत मीडियामध्ये आवाज उठवत आहेत. पण यावर कुठल्याही सरकारचा एखादा प्रतिनिधी दाद देताना दिसत नाहीये. आता अधिवेशनात 2 दिवसापूर्वी 400-500 कोटीचा कुठेतरी एक इंद्रायणी नदीच्या संदर्भात एक विषय झाला आणि तो फक्त कागदोपत्रीच घोडे नाचवण्यापुरता झालाय का? प्रदूषण नियंत्रण मंडळाला या गोष्टी दिसत नाहीयेत का? कुठेतरी या राजकीय नेत्यांच्या, या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांच्या कुठेतरी स्वतः कार्यकर्ते असतील किंवा नातलग असतील यांच्या स्वार्थासाठी अशी गाठ बांधले जातात का? टेंडर पास केले जातात का? निविदा काढल्या जात आहेत का? हाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतोय. अनेक वर्ष झाली आपण इंद्रायणी नदीची परिस्थिती पाहतोय. आता मागच्या काही दिवसापूर्वी देव परिसरात अनेक मासे मेलेले आपल्याला दिसत आहेत. आळंदीमध्ये अनेक मोठे मोठे ढीग खच पडले, मृत माशांचे खच पडलेले आपण पाहिले. पण कुठल्याही प्रकारचा बदल यात होताना दिसत नाही. फक्त कुठेतरी प्रशासकीय हे जे अधिकारी आहेत ते कागदोपत्री घोडे नाचवतायत आणि आमची वारकरी आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत. हे किती दिवस अशाच गोष्टी चालणार आहेत? माझ्या येत्या जे कोणी मंत्रिमंडळातील जे नेते असतील, जे कोणी आळंदीत संत श्री ज्ञानोबा यांच्या दर्शनाला येतील तर मला त्यांचा थेट आव्हान आहे की आपण विचारपूर्वक आळंदीत यावं. कारण येत्या या आषाढी वारीला या बाबतीत जर ठोस पावलं उचलण्याचा आपला कुठलाही जर प्रयत्न दिसला नाही तर आमचे वारकरी असतील, आमचे आंदोलक असतील, स्थानिक आमच्या शेतकऱ्यांच्या रोषाला तुम्हाला सामोरे जावे लागेल. येत्या 2 दिवसावर आषाढी वारीचा सोहळा आळंदी येथे होत असताना आपण इंद्रायणी नदीची परिस्थिती पाहतोय की जैसे ते तैसे. कुठल्याही प्रकारचा बदल याच्यात झालेला दिसत नाही. अनेक वर्ष झाली अनेक संघटना या बाबतीत आवाज उठवत आहेत. अनेक आमचे पत्रकार बांधव या बाबतीत मीडियामध्ये आवाज उठवत आहेत. पण यावर कुठल्याही सरकारचा एखादा प्रतिनिधी दाद देताना दिसत नाहीये. आता अधिवेशनात 2 दिवसापूर्वी 400-500 कोटीचा कुठेतरी एक इंद्रायणी नदीच्या संदर्भात एक विषय झाला आणि तो फक्त कागदोपत्रीच घोडे नाचवण्यापुरता झालाय का? प्रदूषण नियंत्रण मंडळाला या गोष्टी दिसत नाहीयेत का? कुठेतरी या राजकीय नेत्यांच्या, या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांच्या कुठेतरी स्वतः कार्यकर्ते असतील किंवा नातलग असतील यांच्या स्वार्थासाठी अशी गाठ बांधले जातात का? टेंडर पास केले जातात का? निविदा काढल्या जात आहेत का? हाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतोय. अनेक वर्ष झाली आपण इंद्रायणी नदीची परिस्थिती पाहतोय. आता मागच्या काही दिवसापूर्वी देव परिसरात अनेक मासे मेलेले आपल्याला दिसत आहेत. आळंदीमध्ये अनेक मोठे मोठे ढीग खच पडले, मृत माशांचे खच पडलेले आपण पाहिले. पण कुठल्याही प्रकारचा बदल यात होताना दिसत नाही. फक्त कुठेतरी प्रशासकीय हे जे अधिकारी आहेत ते कागदोपत्री घोडे नाचवतायत आणि आमची वारकरी आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत. हे किती दिवस अशाच गोष्टी चालणार आहेत? माझ्या येत्या जे कोणी मंत्रिमंडळातील जे नेते असतील, जे कोणी आळंदीत संत श्री ज्ञानोबा यांच्या दर्शनाला येतील तर मला त्यांचा थेट आव्हान आहे की आपण विचारपूर्वक आळंदीत यावं. कारण येत्या या आषाढी वारीला या बाबतीत जर ठोस पावलं उचलण्याचा आपला कुठलाही जर प्रयत्न दिसला नाही तर आमचे वारकरी असतील, आमचे आंदोलक असतील, स्थानिक आमच्या शेतकऱ्यांच्या रोषाला तुम्हाला सामोरे जावे लागेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.